ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. आता पाकिस्तानची राजधानी आहे. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये गणितशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव होतं तीर्थराम. अतिबुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातचा मळ होता. एके दिवशी कॉलेज सुटलेलं होतं आणि असा एक आध्यात्मिक कार्यक्रम रंगात आलेला होता. एकच वक्ता आहे आणि शेकडो माणसं निवांत मनाने श्रवण करतात. एक प्रकारचा आनंद प्राप्त झालेला पाहिल्यानंतर काय चाललंय या कुतूहल बुद्धीने तीर्थराम हाताची घडी घालून उभे होते. विषय खूप रंगात आलेला होता. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीश. आता जागा रे भाईनो जागा, क्षणभंगुर नाही भरवसा. खूप सुंदर अशा प्रकारचा विषय रंगात आलेला होता आणि तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते. ऐकत असताना मनात प्रक्रिया चालू होती, परिणाम बदलत होते. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. कापराच्या जातीचे, गोरीच्या जातीचे आणि शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचे, कापराची वाती उजळली ताबडतोब भडकतं, त्याला वेळच लागत नाही. गोरीच्या जातीचे फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी हळूहळू हळूहळू धुमसत राहत. आणि तिसरा प्रकार आहे शेणाच्या जातीचे. शेणाला पेटवायला गेलं तर पेटत नाही पण पेटवणाऱ्याला विझवतं. तुका म्हणे ऐसी बुद्धी जाती दगड बरे देवा. तिसराच वर्ग आहे तो शेणाचा वर्ग आहे. पेटवायला गेलं तर शेण पेटत नाही पण पेटवणाऱ्याला विझवतं. हो चला, पांडुरंगाच्या दर्शनाला वारी आली आहे. कोणी एखाद्यानं सांगितलं पांडुरंग परमात्मा काय पंढरपुराचं काय आपल्या गावात नाही का? ज्ञानोबाला तुकोबारानं कळालं नाही, ते यांना कळालं. शेणाच्या जातीचे. तीर्थराम हे कापराच्या जातीचे होते. लक्षात आलं माझं आत्तापर्यंतचं आयुष्य मातीत गेलं. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावी लागते, जाणवं तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं, दीक्षा घ्यावी लागते. पहिलं नाव होतं तीर्थराम, ते केलं उलटं रामतीर्थ. हिमालयात गेले, भगवंताची कडक अशा प्रकारची तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रगट झाले. विचारलं काय हवंय मागा. स्वामी रामतीर्थात म्हणतात, देवा मला मागायची इच्छाच नाही. तेरे भावी जो करो भलो बुरो संसार राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. जीता रखे हमें या शिर से तन उतारे राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. तू का म्हणे ठेवी तैसे ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे, असा एक वर्ग आहे. पण दुसरा वर्ग असा आहे की आपल्याला जे मिळालंय
त्याला शंका येते. जे मिळालंय ते खूप उत्कृष्ट आहे, पण त्याचा वियोग होऊ नये, ते सांभाळलं पाहिजे. शास्त्रामध्ये याला क्षेम म्हणतात, योग आणि क्षेम. प्राप्तस्य प्राप्तिर्योग हा आणि प्राप्तस्य परिपालन. जे मिळालं नाही त्याला योग म्हणायचं, आणि जे मिळालंय ते सांभाळणं याला क्षेम म्हणतात. कठीण योगा होणे क्षेम ओकलिया होयश. नवश स्वर्गाधिपती झाला. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिले. सांभाळायचं अवघड आहे महाराज. ज्या मार्गात आपण आहोत, ज्या रस्त्यात आपण आहोत, कदाचित तो रस्ता सुटू नये. कारण अनेकांचे इतिहास डोळ्यापुढे येऊ शकतात. चांगले मार्गात असणारी मंडळी देखील पण तो पथभ्रष्ट होतात. विश्वामित्र पराशर प्रभुतो वातांबुपर्णाशना. तेव्हा अनेक आरूढ पतित झालेले आढळतात. इतिहासाचा जर अभ्यास केला तर हा डोळ्यापुढे इतिहास आल्यानंतर मनाला असं वाटतं की आपला सांभाळ करण्याची गरज आहे. काय आहे, कुठलाही संप्रदाय टिकवायचा असेल तर त्याला 5 गोष्टी लागतात: तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास. ज्याच्यातलं एक जरी कमी झालं तो जो संप्रदाय धुळीला मिळतो. तत्वज्ञान, वस्तूचं मूळ द्रव्य कळणं, याचं नाव हे तत्वज्ञान. आता हे माईक मला माझ्या पुढे ह्या स्टँडला जोडलं आहे. हे स्टँड कशाचं बनलं आहे, याचं रॉ मटेरियल काय आहे, हे तांब्याचं का पितळेचं का कशाचं आहे, सूक्ष्मदर्शी पुरुष म्हणेल याच्यात सगळे लोखंडाचे कण आहेत. लोखंडाचे कण समजले की या स्टँडचं तत्व कळालं. तसं संपूर्ण जग कशाचं झालंय, याचं रॉ मटेरियल काय आहे. आपण आपल्या अभ्यासापुरतं पाहतो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून बनले असं ऐकतो. पण पुढे जर गेलो आपण, ही पंचमहाभूतं कशापासून बनली, इथे वैज्ञानिक थांबतात. किती बुद्धिमान असू द्या, तो पुढे जाऊ शकत नाही. कारण सरड्याची धाव पंपनापर्यंत. पंचमहाभूताचं कारण कळत नाही महाराज. आणि ज्याचं कारण पंचमहाभूताचं कारण, त्याचं कारण काय हेही कळत नाही. आणि ते कळण्याकरता ज्यांची दृष्टी दैवी दृष्टी आहे, 3 प्रकार आहेत: भौतिक दृष्टी, दैवी दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी. कोणती वस्तू पाहत असताना त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीनं पाहणं, ही आध्यात्मिक दृष्टी आहे. भौतिक दृष्टी, विज्ञान भौतिक दृष्टीमध्ये पुढे आहे, चांगलं आहे, आम्ही कौतुक करतो त्याचं. पण त्याच्याकडे दैवी दृष्टी नाही आणि आध्यात्मिक दृष्टी नाही, फक्त भौतिक दृष्टी आहे. नवे भौतिक दृष्टीला स्वीकारण्याकरता सुद्धा त्यांना दैवी दृष्टीचा आश्रय घ्यावा लागला. माझ्या वाचण्यात एक लेख गेला, बॉम्ब तयार करण्याकरता हिऱ्याचं भस्म लागत होतं. अनेक ग्रंथाचं वैज्ञानिकांनी अवलोकन केलं, हिरा फुटतच नाही महाराज. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खराब करणीचा होयचे रा. घनात तरी घुसेल किंवा ऐरणीत तरी घुसेल तो जातिवंत हिरा. आता काढायचा कसा, ते उत्तर देखील तुकोबारायांनी दिले. हिरा हिरा कानी काढी आतून ऐराणी, काढी आतून ऐराणी. हिरा हिरा कानी काढी आतून ऐराणी. हिरा हिरकणी काढी आतोन्या ऐरणी. हिरकणी म्हणजे हिऱ्याची मिसेस. फक्त दाखवले की तो बाहेर पडतो.
हे कोण सांगतंय? ज्यांना भौतिक दृष्टी आहे, दैवी दृष्टी आहे आणि अध्यात्म दृष्टी जगद्गुरु तुकोबरे सांगतात. आणि वैज्ञानिकाने विचार केला, आता तुकोबरांच्या गाथ्याचं परिशीलन करावं. शोधता शोधता त्यांना एक अभंग सापडला. ढेकणाच्या संगे राजो बंगला कुसंगे नाडला साधू तसा. आमच्या संत मंडळींना भौतिक लोकांना सांगायचं नव्हतं. लोकांचा आक्षेप आहे संतांनी मोडकी सायकल बनवली नाही असं म्हणतात, पण त्यांना तुम्हाला भौतिकत्वामध्ये ठेवायचं नव्हतं. बरोबर आहे. तुम्हाला उच्च पातळीला घेऊन जायचं होतं. सांगण्याचा इतर तसा भौतिक दृष्टी, दैवी दृष्टी याच्यापेक्षा नियंत्रक अशा प्रकारची शक्ती असते, तिचं नाव आहे दैवी शक्ती. आणि मूळ अशा प्रकारचं जे आहे त्याचं नाव आहे अध्यात्मदृष्टी. आमची संत मंडळी सांगतात हे सगळं पंचमहाभूत भगवान परमात्माच अनेक रूपाने नटलेलं आहे. सदैव सौम्य इदमग्री आसीत. वेद सांगतात पूर्व काळात फक्त एकच परमात्मा तत्व होतं आणि तेच एकच तत्व अनेक रूपाने नटलंय. एकला एकटाचे झाला नानाकार तत्व आहे. साहित्य सहितम तत्साहित्यम, ज्याच्यात माणसाचं हित असतं त्याला म्हणतात साहित्य. कला अवघडाचं सोपं करते, तिचं नाव कला. हो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन ही एक कला आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, हे जर नाही वापरलं तर इथं कोणी थांबणार नाही. महाराज मी जर वृत्ती प्रभाकर सांगायला लागलो ना, म्हणते यांना येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा म्हणते, नाही पटणार महाराज. कला लागते, कला अवघडाचं सोपं करते, तिचं नाव कला. सदाचार तत्वज्ञानाचा साक्षात्कार होण्याकरता आपल्या वृत्तीची होणारी शुद्धी ज्या साधने होते तिचं नाव आहे सदाचार. आणि तत्वज्ञानाचा अभ्यास आणि अनुभव ज्यांना आला तो जिथं एकत्र केला जातो त्याचं नाव आहे इतिहास. इतिहास फार महत्त्वाचा आहे महाराज. लहान लहान मुलं आहेत, तुम्हाला शाळेत इतिहास शिकवतात. इतिहास शब्दाचा अर्थ कळतो नसेल कळत, सांगतो लक्षात ठेवा. इतिहास शब्दामध्ये 3 शब्द एकत्र आलेले आहेत. इति इह आणि आस. इति म्हणजे आसे, इह म्हणजे या ठिकाणी, आस म्हणजे घडले. आसे या ठिकाणी घडले त्याला म्हणतात इतिहास. पुराणीचा इतिहास गोड रस शिव्या. त्याचे 3 प्रकार आहेत महाराज. भौतिक इतिहास, दैवी इतिहास, आध्यात्मिक इतिहास. मला लांबवायचं नाही, थोडं भूमिका लवकर उरकून आपल्या अभंगावर उतरायचं. इतिहासामध्ये आपल्याला पाहिलं जातं की बडे बडे मंडळी आपल्या मार्गापासून बाजूला गेलेली दिसतात आणि भावना असताना सुद्धा अभावना निर्माण होते. 2 प्रकारे, एक दोष आणि दुसरा महादोष. दोष कशाला म्हणतात? दोषायशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भाव. देहाचा आदर करतो, मी कसा दिसतो एवढ्याच बघतो, मी कसा असतो इकडे बघत नाही, पण मी कसा दिसतो. दिवसातून 2दा दाड्या करणारी माणसं आहेत महाराज. शनिवार बघत नाहीत, मंगळवार बघत नाहीत, रविवार बघत नाहीत, व्रतदिवस बघत नाहीत, जन्मदिवस बघत नाहीत. उठतात सुटतात, हेअर कटिंग सलूनमध्ये जातात, दाड्या करतात, माणसामध्ये येऊन बसतात. नाही त्या विटाळा खंड सोहळा. सगळ्याचा माझा मुद्दा असा आहे, दृष्टी ती आहे. तेव्हा त्याला दोष म्हणतात, दोष. आणि दुसरा महादोष आहे. परमार्थाच्या मार्गाला लागला आहे, बराच कठीण परमार्थाची साधना करतोय, 40-50 वर्ष करून करून आणि कायमचं सोडून देतोय. हे सगळ्यात मोठा दोष आहे. नको हो देव भावी अभावना याची नावे जाना महादोष. याची नावे जाना महादोष. याची नावे जाना महादोष. नको हो देव भावी अभावना याची नावे जाना
सोडून देतात महाराज. का हो, आता कुठं दिसत नाहीत, वारीला दिसत नाहीत, कुठं भजनात कीर्तनात दिसत नाहीत. बघितलं म्हणतात, 40 वर्ष करून बघितलं, काही हाताला लागलं नाही. काही हात गेले का तिथपर्यंत तुमचे? तिथपर्यंत हात जाण्याकरता बहुनाम जन्मना म्हणते, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले नामदेव महाराज म्हणतात. आणि हे सोडून देतात. हे भावी अभाव नाही, सगळ्यात मोठा दोष आहे. होऊ देऊ. आणि हा दोष परमार्थाच्या दृष्टिकोनातून होऊ नये, त्याच्याकरता आपली शक्ती कमी पडते महाराज. माणसाला जे काही मिळतं ते 3 पद्धतीनं मिळतं. संसारात प्रारब्धाने मिळतं, त्याची जोडे धन, योग साधनेमध्ये प्रयत्नाने मिळतं, आणि भक्तीमध्ये भगवंताच्या प्रसन्नतेनं मिळतं. 3 प्रकार. संसारामध्ये प्रारब्धाने मिळतं. कोणी म्हणतात या लोकांनी प्रारब्धवाद मांडून लोकांना आळसी बनवलं, ते सगळं अभ्यास करत नाहीत महाराज. आमच्या संतांनी अभ्यासाला जेवढं महत्त्व दिलंय ते त्यांनी लक्षातच घेतलं नाही. अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी, असाध्य ते साध्य करिता सायास, विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे, अभ्यास केले. आता दोघे मृदंग वाजवतात, प्रॅक्टिस न करता जमलं का तुम्हाला हे? हां, घरदार सोडलं असेल, कोणाकडे तरी गेला असाल, बोट फुटेपर्यंत प्रॅक्टिस केली असेल, तेव्हा आता चांगलं वाजवतात. प्रयत्न आहे. तेव्हा एक भाग असा आहे, काही भाग प्रारब्धाने मिळतो. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड राजे झाले, राजवंशा जन्माला आले नाहीत, युद्ध करून राज्य मिळवलं नाही. गुरं राखत होते. गुरं राखता राखता पाहिली त्यांचे लक्षणं, गाडीत बसवून गादीवर बसवलं. कुत्ती गुराखी राजे होतात, तेच का व्हावे? हो, एक छोटा प्रसंग आहे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला. हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पंढरपूरशी पांडुरंगाची आषाढ शुद्ध एकादशी पहाटेची महापूजा शासनाच्या वतीनं अजूनही चालू आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात आणि ते पूजा करतात, असा परंपरा चालू आहे. एकदा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याच्या यादीमध्ये आपल्याला नाव आठवत असेल, बाबासाहेब भोसले नाव आठवत असेल. ते मुख्यमंत्री होते आणि महापूजा करण्याकरता आले. त्यांना काही समजलं, आज पंढरपूरमध्ये 15 लाख भाविक समाज एकत्र भगवंताकरता. मनामध्ये विचार आला, इतका समाज जमतो त्यावरती नक्की पांडुरंगाचे काहीतरी चमत्कार असतील. चमत्काराशिवाय एवढा समाज येतोच कसा? महापूजा संपली आणि महापूजा संपल्यानंतर गरुड खांबाजवळ प्रसाद देण्याची पद्धत, सगळे जमले तिथे. बाबासाहेब भोसलेने पुजाऱ्यांना प्रश्न विचारला, का हो, ज्या पांडुरंगाकरता 15 लाख समाज एकत्र आलाय, त्या पांडुरंगाचे चमत्कार नक्की असतील, एखादा चमत्कार आम्हाला सांगाल का? त्यावेळेला डिंगरे आडनावाची पुजारी होते. डिंगरे, ज्यांना राजकारणाचा खूप अभ्यास होता. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, बाबासाहेब, आमच्या पांडुरंगाचा हा चमत्कार आहे, तुम्ही मुख्यमंत्री झालात हा मोठा चमत्कार. प्रारब्ध म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करे शिवाया भजमना पंढरी राया. तेव्हा प्रपंचामध्ये प्रारब्धाची प्रधानता आहे. तेव्हा भाग्याचे निभळसे, उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात पैसे घर रिगे. व्यवसाय निमित्त फळ दे तसे संचित, फळ दे
विस्तारात जात नाही. निमित्त अशा प्रकारचा विस्तार असतो व्यवसाय, पण फळ संचित देतो. पण संसारामध्ये प्रारब्धाची प्रधानता आहे. प्रयत्न हवा आहे, पण श्वाधाम मानोपी कुठो धनाढ्य आहे. खूप पळतं कुत्र, पण ते काय श्रीमंत होतं काय? त्याच्याकरता प्रारब्धाची प्रधानता आहे. भगवान परमात्म्याची किंवा योगशास्त्रामध्ये साध्य प्राप्त होण्याकरता प्रयत्नाची प्रधानता आहे. प्रयत्नात यतमान नसतो योगी संशुद्ध केली विषहा. प्रयत्न करावे लागतात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रयत्न करावे लागतात. पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा एक आवश्यकता आहे. त्या शक्तीचं नाव आहे प्रसन्नता. भगवान परमात्म्याची प्रसन्नता असावी लागते, तेव्हा आपण साधनेमध्ये टिकून राहतो. ती प्रसन्नता अति महत्वाची आहे. कृपेमध्ये आपण 4 कृपा सांगतो: आत्मकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि भगवत कृपा. शास्त्रकार म्हणतात भगवत कृपा शेवट आहे. यावन नानुग्रह साक्षात जायते परमेश्वरात, तावन्न सद्गुरु कश्चित सच्छास्त्रमपि नो लभेत. जरी हा हो कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. भगवान परमात्म्याची कृपा हवी आहे, आणि ती कृपा मिळण्याकरता आपलं अंतःकरण उघडं करावं लागतं. परमात्म्याशी बोलत असताना आपल्याला नेमकं काय हवंय ते भगवान परमात्म्याला आपल्या हृदयाच्या भाषेतून बोलावं लागतं. आपण भक्ती मार्गामध्ये आहोत, पण कदाचित याच्यात धोका होऊ नये. आम्ही देवाला प्रसन्नता मागतोय, पण आमची देखील योग्यता आहे. काय आहे? अधिकारीण माशास्ते फलसिद्धीर विशेषतः. अधिकार आणि योग्यता यात फरक आहे. जन्मता मिळतो तो अधिकार, आणि प्रयत्नाने मिळते ती योग्यता. कोणी जर विचारलं आपल्या भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे, त्याचं उत्तर आपलं संविधान देतंय. या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, पण योग्यता ज्याच्या बाजूला खासदार अधिक आहेत त्याची योग्यता. अधिकार वेगळा आणि योग्यता एक इतिहासामध्ये प्रसंग आहे. रामदास स्वामी भिक्षा मागत होते. एके दिवशी एका घरी भिक्षा मागितल्यानंतर घर मालकीन भाविक होत्या. भिक्षा घातली. रामदास स्वामींना नमस्कार केला. महाराज कृपा करा, मला ब्रह्मज्ञान सांगा. कोटपर्यंत जन्म मरणाच्या तडाख्यात हे दुःख भोगत राहू. कधी कुत्र्याचा जन्म, कधी गाढवाचा जन्म, कधी पुरुषाचा जन्म, कधी स्त्रीचा जन्म, कधी किन्नराचा जन्म, कुठपर्यंत दुःख भोगत राहू. मला या जन्म मरणाच्या पलीकडे जायचे, मला ब्रह्मज्ञान सांगा. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई आज गडबड आहे, उद्या सांगतो. उद्या सांगा. दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे म्हणते बाईसाहेबांनी खूप सुंदर खीर तयार केली. भिक्षेची वेळ झाली आणि रामदास स्वामी भिक्षेला निघाले. कमंडल उचललं. चालता चालता रस्त्यामध्ये गाईचं शेण पडलेलं दिसलं. थोडं उचललं आणि कमंडलू टाकलं. काही खडे भरले, काही कचरा भरला, आणि काल जिथं भिक्षा मागितली होती तिथं जय जय रघुवीर समर्थ पुकार केली. बाईनं खूप श्रद्धेनं खीर आणली. आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे आज. आणल्यानंतर विचारलं, स्वामी खीर कशात भरू? रामदास स्वामीने ते कमंडलू पुढे ठेवलं, भरायाच्यात. बाईनं पाहिलं, त्यात कचरा आहे, खडे आहे, शेण आहे. स्वामी इतकी चांगली खीर आणि अशा घाण कमंडलूमध्ये कशी भरू? रामदास स्वामी प्रश्न विचारला, बाई खीर जर घाण कमंडलूमध्ये भरता येत नाही, ब्रह्मज्ञान काही कोणाला सांगता येतं का? योग्यता लागते त्याला, योग्यता. तसं आपल्यात सुद्धा योग्यता लागते. भगवान परमात्म्याला मागणारे पुष्कळ वर्ग आहे, पण मागण्याची आपली योग्यता आहे. आणि ती योग्यता कशी आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट,
एकविध आम्ही न धरू पालट, न सांडू ही वाट सापडली, आम्ही एकविध आहोत. महाराजांचा आम्ही शब्द अभंगाची भूमिका प्रगट करतो. एक महत्वाची गोष्ट आहे, कोण काय करतो याच्यापेक्षा कशा करता करतो त्याची भूमिका कळावी लागते. भूमिका कळल्याशिवाय अंतरंग कळत नाही. आपण काय करता याला महत्त्व नाही, कशा करता करता याला महत्त्व आहे. क्रिया जरी चांगली असेल पण भूमिका जर खराब असेल तर ती क्रिया खराबच म्हणावी लागते. कल्पना करा, एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन थिएटरमध्ये अंग चिरत असेल आणि एखादा गुंड एखाद्या श्रीमंताचं अंग चिरत असेल. अंग चिरणं दोघांचं सारखं आहे पण भूमिका सारखी नाही. डॉक्टरला पेशंटला वाचवायचं आहे आणि गुंडाला श्रीमंताला मारायचं आहे. भूमिका बघावी लागते. भूमिका कोणतंही विधान किंवा कोणतंही विषय चिंतनामध्ये आणायचा असेल तर त्याला भूमिका कळावी लागते. भूमिका आम्ही गंमत सांगत असतो. एक पती पत्नी कुटुंब, पती एका ऑफिसमध्ये कामाला, ऑफिसची वेळ सकाळी 10 ते 5. एके दिवशी 3 वाजले होते आणि पत्नीने आपल्या मालकाला फोन केला, मालक लवकर घरी आहे. त्याने सांगितलं, आलं 3 वाजले, अजून 2 तास माझं काम आहे, कसं येणार आहे. नाही नाही, आज यावं लागतं म्हणजे यावंच लागतंय. रजा द्या नाही गैरहजेरी पडू द्या, यावंच लागतंय. पतीनं विचारलं, ग काय झालं. आपल्या घरी भांडणं लागली आहेत. भांडणं? हां. कोणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळालं? तुमची मुलं, तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागतं. जगात 2 संस्कृती, एक पाश्चात्य संस्कृती, दुसरी पौर्वात्य संस्कृती. पाश्चात्य संस्कृतीमध्ये करार आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार आहेत. त्यांना आश्चर्य वाटतं, एकदा लग्न झाल्यानंतर मरेपर्यंत ते पती पत्नी राहतातच कसे. त्यांना माहीत नाही आमची संस्कृती त्यागप्रधान आहे. परमात्म्याकडे वाटचाल करू नये आमची संस्कृती आहे. तेव्हा हे जोडपं होतं ते पाश्चात्य संस्कृतीचं होतं. तुमची मुलं, पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती म्हणून तुमची मुलं. माझी मुलं, हिचं एक अगोदर लग्न झालं होतं आणि ती मुलं घरातच होती. पण फोन असा होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळालं असेल का? आतलं कळालं, आतलं. तसं संतांची वचनं कळण्याकरता त्यांची भूमिका कळवी लागली. काय भूमिका महाराजांची? आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती. एकविध देशपती, एकविध देशपती, एकविध देशपती. अलंकार युक्ती, अलंकार युक्ती, अलंकार वृत्ती, अलंकार वृत्ती. येथे सर्व शक्यचे जाणे माऊली त्या खुणा, माऊली त्या खुणा, जाणे माऊली त्या खुणा, माऊली त्या खुणा. आम्हा भाविकांची जाती,
एक विदजी श्रीपती. आमची जात आहे म्हणतात. कोणती? भाविक. वास्तविक जातीपाती समाजात असणं हा समाजाला दोष, आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 76 वर्ष झाली. जाती निर्मूलनाचा प्रयत्न चालू असताना माझा प्रश्न आहे, जाती वाढल्या का संपल्या? वाढल्या. म्हणून जातीला म्हणतात, किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही, तिचं नाव जात. ती जात. पण यात वाईट काय वाटतंय महाराज? शास्त्रकारांनी जातीची व्याख्या फार सुंदर सांगितलेली आहे. ती व्याख्या ऐकल्यानंतर कोणालाच वाईट वाटणार नाही. कशाला म्हणतात जात? जो धर्म सगळ्यांच्या ठिकाणी समानपणाने नांदतो त्याचं नाव आहे जात. जो धर्म सगळ्यांच्याकडे समानपणाने नांदतो त्याला ती जात असं म्हणतात. हो. आता उदाहरणार्थ आपण कीर्तनामध्ये आहोत. कीर्तनात 4 जाती आहेत. टाळकऱ्यांची जात, मृदंग वाजवणाऱ्याची जात, कीर्तन श्रोत्यांची जात, आणि चौथी कीर्तन करायची जात. प्रत्येकानं आपल्या आपल्या जातीचं काम सांभाळलं पाहिजे. एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती, जातीची व्याख्या आहे. एक धर्म अनेकांच्या ठिकाणी समानपणाने नांदू लागला की मी ती त्यांची जात. टाळकऱ्यांची जात आहे. प्रमाण सुटल्यानंतर उचलण्याची जबाबदारी कोणाच्या जातीची? आरो महाराज, टाळकऱ्यांच्या जातीची. आता या दोघांच्या जातीचं काय काम आहे? सगळ्या टाळकऱ्यांना एका तालात घेऊन चालण्याची जबाबदारी कोणाच्या जातीची आहे? पखवा जवळच्या जातीची आहे. श्रोत्यांच्या जातीचं काय काम आहे? अजिबात झोपी न जाता लक्ष देऊन ऐकायचं, लक्षात ठेवून जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा. हे कोणाच्या जातीचं काम आहे? श्रोत्यांच्या जातीचं काम. आता राहिली चौथी जात, कीर्तनकाराची जात. कीर्तनकाराच्या जातीनं काय करायचं? वेदशास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या आधाराने सर्वांशी मन शब्दाच्या हातात घेऊन परमात्माकडे घेऊन जाण्याचं काम कीर्तनकाराच्या जातीनं करायचं आहे. पानसट विनोद सांगून समाजाच्या वेळेचा खाना खराबा कीर्तनकारांनी करू नये. जाती येत नाही. तुकोबारा म्हणतात आम्ही भाविक आहोत आणि भाविक ही आमची जात आहे. वास्तविक यातायाती धर्म नाही विष्णुदासा देहाच्या दृष्टिकोनात. त्या देहाच्या दृष्टीचा निषेध आहे, पण वृत्तीची जात तिचा मात्र निषेध नाही, ती समान आहे. आमची कोणती जाते? आमची भाविकाची जात. आपल्या वाटचालीमध्ये आपण परमती गतीकडे चाललोत. आपला प्रवास चालू आहे आणि चालण्याकरता आपल्याकडे 4 शक्ती आहेत. कर्मशक्ती, संयम शक्ती, विचार शक्ती आणि भावशक्ती. 4 शक्ती आहेत. पहिली आहे कर्मशक्ती. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हा लोक कर्मे बांधला. आपल्या प्रकृतीमध्ये काही ना, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि जाग झाल्यापासून झोपी जाईपर्यंत काही ना काहीतरी आपण करतच असतो. हो. अहो काय करता? काय करत नाही, बसलोय. बसणं करणंच आहे. कोणतंही आपण पहा त्याचं नाव आहे कर्मच आहे. योगागणे आज दोघे मृदंगवादक बसून वाजवतात, पण बऱ्याच वेळेला सगळ्यांना ऐकू जाण्याकरता घोडीवर मृदंग असतो. आणि मृदंगाचं शास्त्र आहे, शाई पुढेकडे जो स्वर आहे त्याच्या खर्जात धूम वाजलं पाहिजे. खर्जात आणण्याकरता त्याला कणिक लावावी लागते. तास 1.5 तास झाला की ती कणिक सुकते आणि धुमाचा स्वर बदलतो. मृदंग वादक ती कणिक खरडून खाली टाकतात, दुसरी कणिक जोडतात. त्या बाजूला एखादा मनुष्य बसलेला असेल कीर्तनात, तो कीर्तन एका बाजूला ऐकतो आणि पडलेल्या सगळ्या कणिकीला गोळा करून बैल तयार करतो. काय गरज आहे का त्याची? कर्म हे कर.
हागत आहे ही खोडी चळण मोडवी ते काढी तुकोबराने तर पराकोट केला महाराज. कर्मशक्ती आपल्याकडे आणि या कर्मशक्तीचा वापर जर केला तर आपण परमस्थितीला प्राप्त होतो. जनकादिक राजे कर्मातूनच भगवत प्राप्त झाले. दुसरी संयम शक्ती आहे. निषिद्ध विषयाकडे आपल्या इंद्रियाला जाऊ न देणं याचं नाव आहे संयम शक्ती. मोठा प्रसंग आहे रामायणातला. भगवती सीता मातेचं अपहरण झालं होतं आणि सीता मातेनं मला राम शोधत येणार आहे म्हणून मला याच रस्त्याने नेलंय हे कळण्याकरता रस्त्यावर आपले काही दागिने टाकले. कानातला दागिना दिसला. भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा अरे हा दागिना सीतेचाच का? लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू मला ओळखता येत नाही. गळ्यातला दागिना पुढे दिसला, अरे हा सीतेचाच का? नाही मी ओळखू शकत नाही. हातातला दागिना दाखवला, हा कोणाचा आहे? मी नाही ओळखू शकत. चालता चालता सगळे दागिने संपले. पायातलं नुपूर ज्याला म्हणतात, पैंजण ज्याला म्हणतात, ते सापडलं आणि उचलून विचारतात, लक्ष्मणा हे पैंजण सीतेचंच का? तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू हे माझ्या आईच्याच पायातलं पैंजण आहे, बाकीचे ओळखत नाही, हेच का ओळखतो? तेव्हा लक्ष्मणजींचं उत्तर आपल्या संस्कृतीचं चिंतन घडवणार आहे. नाहम जानामि कुंडले नाहम जानामि केवरे नूपुरे एव जानामि नित्यम पादाभिवंदनात. बाकीचं मी काही ओळखतच नाही. माझ्या आईच्या कोणत्या शरीराकडे मी पाहत नाही, पाहतो ते फक्त पायाकडे पाहतो, म्हणून ते ओळखवाले. हे भारतीय संस्कृती आहे. मुद्दा संयम शक्ती आहे महाराज. कुर्मंगानेव सर्वशः. कासव जसे आपले अवय आवरतो, इंद्रियसे इंद्रियस्य अर्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर वशमागच्छेत न वशमागच्छेत तव ह्यस्य परिपंथिनो. आपलं मन आवरणं संयम शक्ती आहे. तिसरी विचार शक्ती आहे. जगामध्ये सत्यानृते मिथुनीकृत्य ममेदम नैसर्ग कोयम. लोकव्यवहारा भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात, या जगामध्ये सत्य आणि असत्य याचं मिश्रण आहे आणि अज्ञानी माणसाच्या पुढे असत्य पुढे येत. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झाली अविद्येची झाली थोरी अविद्येची झाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झाली थोरी अविद्येची झाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली चोरी. परंतु जो बुद्धिमान आहे, मंथुनी नवनिता तैसे घे अनंता. जगाचं मिश्रण याचं मंथन करायचं आणि जगाला बाजूला सारायचं, जगन्नाथाला स्वीकारायचं. हे विचाराच्यामुळे घडते. तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले. तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचाराच्या द्वारे विचाराची शक्ती आपली. चौथी शक्ती भावशक्ती. कर्मशक्ती इंद्रियात राहते, संयम शक्ती मनात राहते, विचार शक्ती बुद्धीमध्ये राहते आणि भावशक्ती हृदयात राहते. आणि भावशक्ती सगळ्या शक्तीपेक्षा बलवान आहे. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. करे देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. इतकं लांबलचक जे बोललो तो आम्ही शब्दाकरता बोललो. हे आम्ही कोण? आम्ही भावप्रधान आहोत. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भाव अत्यंत महत्वाचा आहे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव. आम्हा विष्णुदासा एकविध भाव.
आम्हा विष्णुदासा एकविध भाव नमनो या देव अनेकासी एकविधपणा. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्ती ही क्रिया आहे आणि त्याच्या पाठीमध्ये शक्ती आहे भाव. प्रगट आपल्याला चिंतन माहिती आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. आपण करतोय पण करत असताना आपल्यात त्याची भावशक्ती पाहिजे आणि ती भावशक्ती फार प्रबळ असते. आम्ही भाविक आहोत आणि भाविक असल्या विविध आहोत. एकविधपणा भक्तीचा प्राण आहे. आपली वृत्ती भक्तीमध्ये काही टप्पे आहेत. आदर, विश्वास, निष्ठा, रती, एकविधपणा उत्तरोत्तर वर्ष पाहिले आहेत. काही माणसं म्हणतात भाव म्हणजे अंधश्रद्धा. त्यांना अजून कळालंच नाही महाराज. भाव तसा निर्माण होत नाही. जिथं ज्ञान संपतं तिथं भाव निर्माण होतो. विस्तार करणं थोडं वेळेच्या मर्यादेमध्ये अडचण आहे. तेव्हा सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी थांबतात आणि मग ती थांबतं. ते जिथं थांबतं तिथं भाव तयार होतो आणि तो भाव एकविध होतो. त्याला डोळश्रद्धा म्हणतो आपण. अंधश्रद्धा वेगळी आणि डोळश्रद्धा. वेदशास्त्र आणि संत यांच्या माध्यमातून जे ऐकलंय आणि ऐकल्यानंतर आपल्या हृदयामध्ये जो जमाव निर्माण होतो त्याचं नाव आहे एकविधपणा. या एकविधपणाच्या बाबतीमध्ये दोन प्रकार आहेत. व्यक्तिगत एकविधपणा आणि सामाजिक एकविधपणा. त्याला निष्ठा असं आपण म्हणूया. काही जरी झालं तरी न बदलणं याचं नाव आहे निष्ठा. काही अशा निष्ठा आहेत. देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा, अध्यात्मनिष्ठा आणि भक्तिनिष्ठा. देशनिष्ठा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. भगवान परशुरामचंद्रांच्या तोंडातलं वाक्य आहे. लंका विभीषणाला दिल्यानंतर गडबड करू लागले. विषयाला प्रभाव गडबड का करतात त्याचं उत्तर आहे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही देशनिष्ठा आहे. थोडा इतिहास आहे. आपला देश लुटण्याकरता एक आफ्रिकन सरदार आला होता आणि त्याला विरोध आपले मराठी मंडळी करत होते. आपल्या हिंदुस्थानचं सैन्य विरोध करत होतं. ऐकत नव्हतं आपलं सैन्य. एके दिवशी दुपारची वेळ आणि आपल्या सैन्याचे सरदार होते सदाशिवभाऊ पेशवे. ऐकत नव्हतं महाराज. आफ्रिकन सरदारने दुपारची वेळ आणि आपल्या सैन्यामध्ये असे धुराचे कोट निघायला लागले. माणूस पाठवला, बघ रे काय चाललंय त्यांचं. स्वयंपाक करण्यामध्ये आपलं सैन्य गुंतलेलं होतं आणि अचानक हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यात सदाशिवभाऊ पेशवे मारले गेले. आणि तो सरदार मारता मारता अनेकांना मारता मारता एक सरदार त्याच्या हातात आला आणि हातात आल्यानंतर त्याला विचारलं, तुझं काय नाव रे? इब्राहिम खा गारडी माझं नाव आहे. म्हटलं, अरे तू तर आमच्या धर्मातला आणि तू त्यांच्याकडनं न लढताना एक काम कर, आमच्या बाजूने लढ, वाटेल ते तुला देतो. इब्राहिम खा गारडीनं सांगितलं, नाही, ज्या मातीनं मला जन्म दिलाय, ज्या मातीनं मला वाढवलंय त्या मातीशी मी बेमान होणार नाही. इतिहास सांगतो इब्राहिम खा गारडीचे तुकडे तुकडे झाले पण देशनिष्ठा मात्र ढळू दिली नाही. देशनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा. ज्या धर्मात आपण जन्माला आलो, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात सनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज धोक्याने पकडले, तुळापूरच्या संगमावर डांबलं आणि धर्मांतर करण्याकरता आग्रह धरला. इतिहासामध्ये अशी नोंद आहे, 18 दिवस छळ केला महाराज, पण शेवटचा श्वास संपेपर्यंत धर्म बदलला नाही. धर्मनिष्ठा. गुरु गोविंद सिंहाची 2 कोवळी मुलं भिंतीत कोंडून मारली पण धर्म बदलला नाही. धर्मनिष्ठा आहे.